बस स्थानकातील सोनसाखळी चोरीचा अवघ्या काही तासात छडा. महिला चोरट्यास गांधी चौक पोलिसांची अटक. प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेत मध्यवर्ती बस स्थानक परिसरात महिलांच्या दागिन्यांवर डल्ला मारणाऱ्या एका सराईत महिला चोरट्यास गांधी चौक पोलिसांनी अवघ्या काही तासात जेरबंद करत चोरीस गेलेले 70,000 रुपयांचे सोन्याचे दागिने हस्तगत केले आहेत. तांत्रिक विश्लेषण, गोपनीय माहिती आणि पोलिसांच्या तत्पर तपासामुळे हा गुन्हा उघडकीस आला असून आरोपी महिलेने यापूर्वी केलेल्या आणखी एका चोरीची कबुलीही दिली आहे. 9 जून 2026 रोजी रात्री सुमारे 9:15 वाजण्याच्या सुमारास मध्यवर्ती बस स्थानक लातूर येथे ही घटना घडली होती. फिर्यादी हा आपल्या आईला पुणे येथे जाणाऱ्या बसमध्ये बसवण्यासाठी बस स्थानकात आला होता. आईला बसमध्ये बसवून खाली उतरत असताना त्यांच्या आईने सुरक्षिततेसाठी त्यांच्याकडे दिलेले सुमारे 10 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने अज्ञात चोरट्यांनी लंपास केलं. या प्रकरणी गांधी चौक पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 403/2026 कलम 303(2) भारतीय न्याय संहिता अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांनी तातडीने गुन्ह्याचा छडा लावण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण व उपविभागीय पोलीस अधिकारी समीर सिंह साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुनील रेजितवाड यांच्या नेतृत्वात तपास पथकाची नियुक्ती केली. तपासादरम्यान पोलिसांनी घटनास्थळावरील उपलब्ध माहिती, तांत्रिक विश्लेषण, संशयितांची पडताळणी तसेच आलेल्या माहितीनुसार पोलिसांनी सापळा रचून अर्चना अजय भोसले, वय वर्ष 26, राहणार गावठाण, माही, तालुका कर्जत, जिल्हा अहिल्यानगर हिला ताब्यात घेतला. सखोल चौकशी दरम्यान आरोपी महिलेने बस स्थानक परिसरात फिर्यादीचे सोन्याचे दागिने चोरी केल्याची कबुली दिली. तिच्याकडून चोरीस गेलेले 10 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले. याचबरोबर आरोपीकडे अधिक तपास केला असता तिने गांधी चौक पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्हा क्रमांक 42/2026 कलम 303(2) BNS मधील चोरीचा गुन्हा केल्याचं कबूल केलं. त्यामुळे तिच्याकडून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता असून गांधी चौक पोलीस पुढील तपास करत आहेत. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.